They will do it, help them to memorize, understand whatever they have practiced so far and put it in the proper way so that people may get the proper God's experience. We make this prayer to Christ our Lord. Amen. In the name of the Father and of the Son and of the Holy Spirit. Amen. This side, all those who are standing. आता आपण ह्या क्रूसाच्या वाटात यांच्या नावे सुरुवातीची प्रार्थना. हे येशू ख्रिस्ता माझ्या देवा, मी पात्र ठरलो, तरी तू आपल्या अनंत दयेने मजसाठी मानव झालास. सर्व आयुष्यभर मजसाठी असंख्य दुःख सोसली. मजकरिता क्रूसावर मानव झालास. मला माझ्या पापांची क्षमा केलीस आणि स्वर्गात जाण्याचा मार्ग प्रदीप्त करून तू मजवर अनंत प्रीती केलीस. ती आता मी या क्रूसाच्या वाटेची भक्ती करीत असताना माझ्या ध्यानात आली. मजकडून घडलेल्या पापांबद्दल खरा पश्चाताप व ती पुन्हा न करण्याचा दृढ निर्णय तू माझ्या मनात निर्माण कर, अशी मी याचना करीतो. आमेन. देखो कोई आ रहा है, कैसा जलवा मसीह आ रहा है. आंखें उठा के तो देखो, कैसे शान से मसीह आ रहा है. देखो कोई आ रहा है, कैसा जलवा मसीह आ रहा है. आंखें उठा के तो देखो, कैसे शान से मसीह आ रहा है. देखो कोई आ रहा है, कैसा जलवा मसीह आ रहा है. आंखें उठा के तो देखो, कैसे शान से मसीह आ रहा है. पहिले स्थान. पोंती पिलात प्रभू येशूला क्रूसावर देण्याचा हुकूम करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करीतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने सर्व जगाचे तारण केले आहेस. येहुदी लोकांनी पिलाताकडे येशू विरुद्ध खोटी फिर्याद केली आणि ते मोठ्याने ओरडत म्हणाले, त्याला घेऊन जा, त्याला क्रूसावर मारा, त्याला क्रूसावर मारा. येशू निर्दोष आहे हे पिलाताला माहीत होते, परंतु लोकांच्या भयामुळे त्याने पाणी घेऊन आपले हात धुतले व म्हटले, ह्या मनुष्याच्या रक्तपाताविषयी मी निर्दोष आहे. तेव्हा सर्व यहुदी म्हणाले, त्याचे रक्त आम्हावर व आमच्या लेकरांवर असो. मग पिलाताने त्याला क्रूसावर खिळण्याचा निर्णय घेतला. प्रार्थना. हे भल्या येशू, आम्हाला अनंत जीवन देण्यासाठी तू या क्रूसावर मरणाची शिक्षा भोगायला निघालास. आम्ही तुझे अत्यंत आभारी आहोत.
यापुढे मरणदंडास पात्र ठरू नये म्हणून पापांपासून दूर राहण्यास व तुझवर प्रीती करण्यास आम्हाला कृपा दे. आमेन. मृत विश्वासी परमेश्वराच्या दयेने स्वर्गाचे सुख प्राप्त करोत. आमेन. कंधे पे क्रूस लिए दुनिया के पाप ढोए, प्रभु जी चल रहे हैं कलवरी राह पर. कंधे पे क्रूस लिए दुनिया के पाप ढोए, जी चल रहे हैं कलवरी राह पर. दुसरे स्थान. येशू आपल्या खांद्यावर क्रूसाचे जड ओझे घेतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने सर्व जगाचे तारण केले आहेस. पहा, पहा, देवाचा पुत्र किती दुर्बळ, अपमानित, किती तिरस्कृत. आपल्या पापाची शिक्षा त्याला मिळाली, जो खूप निष्पाप आणि स्वच्छ होता. आमच्या पापांसाठी येशूने काल्वरीच्या अत्यंत दुःखद प्रवासाला सुरुवात केली. आपण प्रार्थना करूया. हे येशू, माझ्या गुरु, तू म्हटलास, जर कोणी माझे अनुसरण करू इच्छितो त्याने आत्मत्याग करून आपला क्रूस घेऊन माझ्या मागे चालावे. मी तुझा शिष्य होऊ इच्छितो. मी आत्मत्याग आणि दुःखाचा क्रूस मोठ्या धैर्याने उचलू शकू अशी शक्ती तू आम्हाला दे. आमेन. मृत विश्वासी परमेश्वराच्या दयेने स्वर्गाचे सुख पावोत. आमेन. हा महाराजाचा पोशाख, हा महाराजाचा शाही मुकुट. क्रूस का भारी बोझ यीशु को कमजोर किया, उसके नीचे वो कांटों की राह पर. क्रूस का
कमजोर किया, गिर पड़े क्रूस के नीचे वो कांटों की राह पर। यीशु के पांव घायल हुए हैं, लहू की धारा बही। यीशु के पांव घायल हुए हैं, लहू की धारा बही। ना कोई अपना ना ही पराए, देने सहारा तुझे। तिसरे स्थान, येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने सर्व जगाचे तारण केले आहेस. ही काय विडंबना आहे, ज्या प्रभू येशूने पीडित प्रताडित मानवतेसाठी कृपादानांचा भंडार खोलला, ज्याने मृत्यूंना जीवदान दिले, भोकेल्यांना अन्न दिले, व्याभिचारियांना आलिंगन दिले. अशा करून महापुरुषासंगे इतका दुर्व्यवहार, इतका अमानवीय व्यवहार. खरं आहे प्रभू, तुझं शरीर छिन्न विचिन्न झाले आहे, परंतु जीवन अपरंपार आहे. तुझ्या रक्ताळलेल्या डोळ्यात फक्त आणि फक्त इतरांसाठी प्रेम आणि प्रेमच आहे. हाच गुरुमंत्र आहे, येशूचं जीवनाचं सार आहे. आपण प्रार्थना करूया. हे निर्दोष येशू, आमच्यामुळे आम्हाला पापांपासून वाचविण्यासाठी तू किती वेदना सहन केल्या. तू क्रूसाच्या भाराने नव्हे, तर मानवांच्या पापांच्या भाराने थकून खाली पडला. मी तुझ्यासाठी माझ्या दुःखाचे ओझे वाहीन, तुझ्या आज्ञेचे पालन करीन. मृत विश्वासी परमेश्वराच्या दयेने स्वर्गाचे अनंत सुख पावोत. आमेन. रोती बिलखती माँ, बेटे का करती दर्शन। रोती बिलखती माँ, बेटे का करती दर्शन। ममतामयी माँ के नैनों से दर्द के आंसू बहे। रोती बिलखती माँ, बेटे का करती दर्शन। ममतामयी माँ के नैनों से दर्द के आंसू बहे। तुझसा न कोई दर्द की मारी, करुणा की तू है रानी। तुझसा न कोई दर्द की मारी, करुणा की तू है रानी। किसने जाना तेरे दिल की तीरों की यातना।
रोती बिलखती माँ बेटे का करती दर्शन, ममतामयी माँ के नैनों से दर्द के आंसू बहे। चौथे स्थान, येशू आपल्या दुःखी मातेची भेट घेतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करीतो, कारण तू आपल्या पवित्र कृसाने सर्व जगाचे तारण केले आहेस. जेव्हा परमेश्वराला प्रेमाला पूर्णता व्यक्त करण्यासाठी काही योग्य साधन मिळाले नाही, तेव्हा त्याने मातेची निर्मिती केली. ज्या पुत्राला 9 महिने आपल्या उदरात ठेवले, गाईच्या गोठ्यात जन्म दिला, हेरोद राजाच्या जुलमातून वाचविले, आज तीच माता किती बेबस आहे. जो येशू तिच्या डोळ्याचा तारा आहे, त्याला ती तीळ तीळ मरताना बघत आहे. ती मजबूर आहे. आपण प्रार्थना करूया. हे दुःखी माता मरिया, आम्हाला तुझ्यासारखे दुःखातही येशूचे अनुसरण करण्यास शिकव. सुखाबरोबर दुःखांनाही आमच्या जीवनात स्वीकारण्यास शक्ती दे. आज कित्येक माता दुःखात जीवन जगत आहेत आणि त्यांचे दुःख आहे आपले व्यसनी मुलं, मुली, सुनांकडून किंवा सासूंकडून होणारा छळ, अन्याय व यातना. अशा सर्व माता भगिनींना तू साहस व हिम्मत दे. मृत झालेले सर्व परमेश्वराच्या दयेने स्वर्गाचे सुख पावो. यीशु को क्रूस ढोने सीमोन सहारा देते, सौभाग्यवान वो ही सदा
जो दे सहारा तुझे। यीशु को क्रूस ढोने सीमोन सहारा देते। सौभाग्यवान वो ही सदा जो दे सहारा तुझे। ये क्रूस तेरा कितना भारी, ढोया तू आनंद से। ये क्रूस तेरा कितना भारी, ढोया तू आनंद से। दुखी को देते तू ही दिलासा, क्रूस तेरा नमन। तेरी सूली ढोने का वरदान देना हमें तू सदा। यीशु को क्रूस ढोने सीमोन सहारा देते। सौभाग्यवान वो ही सदा जो दे सहारा तुझे। पाचवे स्थान, सिमोन सिरेनीकर येशूच्या मागे त्याचा क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करीतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने सर्व जगाचे तारण केले आहेस. येशू इतका निर्बल झाला आहे की क्रूसाचे ओझे एकटा वाहू शकत नाही. त्याची सहायता करण्यास कोणीही तयार नाही. शिपाई लोक हा विचार करतात की भारी थकल्याने आणि निर्बल झाल्याने येशू मारण्याच्या अगोदरच मरेल कदाचित. म्हणून ते रस्त्यावरून चालणाऱ्या सिमोन नावाच्या एका मनुष्याला क्रूस वाहण्यास भाग पाडतात, जो आपल्या शेतात काम करून परत येत होता. आपण प्रार्थना करूया. हे येशू, कित्येकदा आम्ही गरजू लोकांची मदत करण्यास कानाडोळा करतो. त्यांची मदत व सेवा करण्यास मागे पुढे बघतो. आम्ही कर्तव्यदक्ष वागत नाही. इतरांना मदत करतानाही आम्ही आमचा स्वार्थ बघतो. परंतु सिमोनचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून कर्तव्यबुद्धीने व निस्वार्थपणे इतरांना मदतीचा हात द्यावा, म्हणून आम्हाला तू कृपा दे. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य आम्हामध्ये येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. मृत विश्वासू परमेश्वराच्या दयेने स्वर्गाचे अनंत सुख प्राप्त करोत. आमेन. लहूलुहान चेहरा, आंसू से भीगे नयन, पहुँचली वेरोनिका ने मुखमंडल यीशु का।
चेहरा आंसू से भीगे नयन पोंछली वेरोनिका ने मुखमंडल यीशु का। दूतों को देते आनंद यीशु स्वर्ग का सच्चा आनंद। दूतों को देते आनंद यीशु स्वर्ग का सच्चा आनंद। ताबोर पर्वत पे यीशु का चेहरा चमका था सूर्य समान। अब ना रही वो कांति तेरी हे मेरे प्यारे प्रभु। लहू लुहान चेहरा आंसू से भीगे नयन पोंछली वेरोनिका ने मुखमंडल यीशु का। सहावे स्थान वेरोनिका येशूचे तोंड पुसायला रुमाल आणते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करीतो, कारण तू आपल्या पवित्र कृसाने सर्व जगाचे तारण केले आहेस. येशूचा ओजस्वी आणि तेजस्वी चेहरा धुळेने, घामाने व रक्ताने माखलेला आहे. ज्या मुखाची एक झलक बघण्यासाठी हजारो लोकांची भीड जमा होत असे, तो चेहरा आज ओळखता सुद्धा येत नाही. त्या मुखाची अलौकिकता ओळखली येशूच्या परमशिष्येने, वेरोनिकाने. तिने सैनिकांच्या अन्यायाची पर्वा केल्या विना येशूचा चेहरा पुसतोय. वेरोनिकाने प्रभूला थोडा काळ सुकून दिला. आमच्या आजूबाजूला न जाणे कित्येक अशा संध्या येतात की आम्ही जरूरतमंद चेहऱ्यांना नजरअंदाज करतो. आपण प्रार्थना करूया. हे येशू, स्नान संस्कारात आम्ही तुला स्वीकारले आहे. आमच्यावर तुझी एक छाप तयार झालेली आहे. तू आमच्यावर पवित्र आत्म्याची मोहर लावली आहेस. आम्हाला हिम्मत आणि शक्ती दे की जेणेकरून आम्ही या तुझ्या हाकेला प्रतिसाद देत विनम्र, सौम्य तथा सहनशीलपणाने तुझे कार्य पुढे चालवण्यास इतरांना मदतीचा हात पुढे करू. मृत विश्वासू परमेश्वराच्या राज्यात अनंत सुख पावोत. आमेन. लोक हो पहा, रुमाल हा पहा, विद्रूप मलिन चेहरा कोणाचा, मानवाच्या पापानी दुःखी झालेल्या देवपुत्र येशूचा.
आसुडाने मारिले पाठीवरी, काट्यांचा मुकुट डोक्यावरी, थुंकती कोणी तोंडावर त्याच्या, रक्ताचे ओंघळ अंगावरी, लाकडाचा क्रूस दिला खांद्यावरी, लाविले डोंगरी कालवरी, मरणाहुनी हे मरण असे येशू सहन करी. आसुडांनी मारिले पाठीवरी, काट्यांचा मुकुट डोक्यावरी, थुंकती कोणी तोंडावर त्याच्या, रक्ताचे ओंघळ अंगावरी, लाकडाचा क्रूस दिला खांद्यावरी, लाविले डोंगरी कालवरी, मरणाहुनी हे मरण असे येशू सहन करी. घायानी भरलेला, काट्याने टोचलेला, रक्ताशी माखलेला, शब्दांनी बोचलेला, हृदय मन तोडिले तरी, प्रीतीला आसुसलेला, लोक हो पहा हो, रुमाल हा पहा हो. धूप से तपता बदन कोड़ों की मार सहे, गिरते हैं दूसरी बार वो यीशु क्रूस लिए. धूप से तपता बदन कोड़ों की मार सहे, गिरते हैं दूसरी बार वो यीशु क्रूस लिए. क्रूस है भारी तेरा यीशु मेरे गुनाहों से, क्रूस है भारी तेरा यीशु मेरे गुनाहों से. मानव के पापों ने तुझको सताया, दर्द ही दर्द दिए. पापी मैं आया तेरी शरण में, कर दे मुझ पे दया. धूप से तपता बदन कोड़ों की मार सहे, गिरते हैं दूसरी बार वो यीशु क्रूस लिए. सातवे स्थान. येशू दुसऱ्यांदा क्रूसाखाली भूमीवर पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करीतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने सर्व जगाचे तारण केले आहेस. निर्ममताची सीमा, अत्याचाराची पराकाष्ठा आणि सहनशीलतेचे अद्वितीय दृश्य
ईश्वर पुत्राची ही दशा पाहून लोक समुदाय त्याची कुचेष्टा व निंदा करीत म्हणतात, हा तर मानवाचा तारणारा आहे आणि आता ह्यानेच स्वतःची सुटका करवत नाही काय? कित्येकांची आत्मे थर्ररले, दयाची कुठेही आशा नाही. सैनिकांचं केवळ एकच ध्येय की लवकरात लवकर कालवरी डोंगरावर पोहोचून आपल्या नापाक इराद्याला पूर्ण करायचे. म्हणून ते त्याला बुक्क्यांनी चाबकांनी मारून जबरदस्तीने ओढून क्रूसाचे ओझे वाहण्यास अट्टहास करतात. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, सैनिक लोक तुला खाली भूमीवर पडलेला बघून देखील थोडी सुद्धा दया दाखवत नाहीत, परंतु लात मारत क्रूच उचलण्यास भाग पाडतात. आम्ही जाणत आहोत की आमच्या केलेल्या पापांच्या कारणास्तव तुला दुःख आणि निंदा सहन करावी लागत आहे. हे प्रभू, आम्हाला क्षमा कर. मृत विश्वासू परमेश्वराच्या दयेने स्वर्गाचे अनंत सुख प्राप्त करोत. आमेन. यरूशलेम की स्त्रियों, रोती क्यों मेरे लिए? रोना तुम खुद के लिए और अपनी संतानों पे. यरूशलेम की स्त्रियों, रोती क्यों मेरे लिए? रोना तुम खुद के लिए और अपनी संतानों पे. दर्द भरे पल वो आ रहे हैं, होंगे विलाप के दिन. दर्द भरे पल वो आ रहे हैं, होंगे विलाप के दिन. रोती कलपती स्त्रियों को यीशु तूने दिलासा दिया. आफत से मुझको तू ही बचाना, करते हम तुझसे दुआ. यरूशलेम की स्त्रियों, रोती क्यों मेरे लिए? रोना तुम खुद के लिए और अपनी संतानों पे. आठवे स्थान. येशू येरुसलेमच्या भक्तिमान स्त्रियांचे सांत्वन करीतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने सर्व जगाचे तारण केले आहेस. हे येरुसलेमच्या स्त्रियांनो, माझ्यासाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळासाठी रडा. रडण्याशिवाय व दया याचना केल्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उरला नव्हता. विघ्नहर्ता स्वतः विधीच्या विधानाची पूर्तता होताना बघणार होता. प्रभू येशूने
विधानाला आपल्या शक्तीने किंवा प्रतापाने चुनौती दिली नाही, पण संपूर्ण लीनता व विनम्रताने स्वीकारले विधीचे विधान. हे पित्या, माझी नाही पण तुझी इच्छा पूर्ण हो बघ. ह्या कथनाला त्याने पूर्ण केले. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू येशू, आम्ही तुझ्या दुःखावर व आमच्या पापांवर रडतो आहोत. आम्हाला क्षमादान दे, कारण निरोग्याला नाही तर रोग्याला वैद्याची गरज असते. कारण तू आम्हाला पापापासून तारण्यास आला होतास आणि तुझ्या बलिदानाने आमच्या पापांपासून तू आम्हाला वाचवून आम्हा सर्वांचे तू तारण केले आहेस. मृत विश्वासू परमेश्वराच्या दयेने अनंतकाल स्वर्गात परमेश्वराची सुख प्राप्त करोत. आमेन. क्रूस को ढोते ढोते निर्बल हुआ शरीर, राहों पे बेदम यीशु गिरते हैं तीसरी बार. क्रूस को ढोते ढोते निर्बल हुआ शरीर, राहों पे बेदम यीशु गिरते हैं तीसरी बार. हे मेरे यीशु, तन तेरा घायल, मन को ना शांति मिली. हे मेरे यीशु, तन तेरा घायल, मन को ना शांति मिली. त्यागा है तुझको तेरी प्रजा ने, पीड़ित किया तुझे. जिनसे मिली जीने की आशा, उनको दिए हम सलीब. क्रूस को ढोते ढोते निर्बल हुआ शरीर, राहों पे बेदम यीशु गिरते हैं तीसरी बार. नववे स्थान. येशू तिसऱ्या वेळेस क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करीतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने सर्व जगाचे तारण केले आहेस. ही कशी प्रीती आहे! एका बाजूला दुनियेला बनविणारा आणि दुसऱ्या बाजूला कहर करणारे, छळ करणारे दुनियावाले. प्रभूसाठी आता वेदना असह्य झाल्या आहेत. गुडघे फुटून कमजोर झाली आहेत. त्यात संपूर्ण शरीर डोक्यापासून ते तळपायापर्यंत वेदनेने आणि जखमांनी कुरकुर करत आहे. तो आता पूर्णपणे घायाळ झालेला आहे.
तरीही शारीरिक कमजोरी येशूच्या आत्मबळाला कमजोर करू शकत नाही. तो तिसऱ्यांदा भूमीवर कोसळला असला तरी पुन्हा चालू लागतो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान प्रभू, तू इतका निर्बल का झालास की आपला क्रूस उचलू शकला नाहीस आणि भूमीवर पुन्हा कोसळलास. होय प्रभू, हे सर्व आमच्या पापांच्या भारामुळे तुला सहन करावे लागले. आम्हाला क्षमा कर आणि शक्ती प्रदान कर, जेणेकरून जेव्हा जेव्हा आम्ही जीवनात वेगवेगळ्या भाराने कोसळतो, आमची कमरे संसाराच्या गाड्या ओढता ओढता तुटतात. जीवनात निराशा, हताश होऊन निराशेच्या दिशेने चालू लागतो, तेव्हा तू भूमीवर पडलास तरी उठून चाललास. आम्ही पण कुठल्याही कठीण परिस्थितीत पुढे चालत जावे म्हणून आम्हाला तू हिम्मत व साहस दे. आमेन. मृत विश्वासू परमेश्वराच्या दयेने स्वर्गात अनंत सुख प्राप्त करोत. आमेन. दहावे स्थान. येशूला वस्त्रहीन करतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करीतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने सर्व जगाचे तारण केले आहेस. कालवारी टेकडीवर पोहोचल्यावर सैनिकांनी येशूला क्रूसावर टांगण्याची तयारी केली. येशूच्या पवित्र शरीराच्या घावांवर चिकटलेले कपड्यांना सैनिक निर्दयतेने जोरात ओढून काढतात व येशूला होणाऱ्या वेदनांना बघून त्याची टिंगल मश्करी करतात व त्याला होणाऱ्या पीडेचा आनंद लुटतात. आपण प्रार्थना करूया. हे येशू, आम्ही माणसांनी आमची शरीरं उघडी नागडी करून वाईट वासनांनी अशुद्ध पापे केली आहेत. छोटे छोटे कपडे परिधान करून वासना, मोह आणि व्यभिचार सारख्या पापांनी आमचा आत्मा आणि शरीर मलिन करतो. यापुढे आम्ही शुद्ध, निर्मल, निष्कलंक राहावे. आमच्या शरीराला अयोग्य सुखापासून दूर ठेवावे व आमचा आत्मा पापमुक्त ठेवावा म्हणून आम्हाला सुबुद्धी व धैर्य दे. अशुद्ध विचार, वाईट वासना आमच्या मनातून पूर्णतः काढून टाकाव्यात व शुद्धतेचे पवित्र वस्त्र परिधान करावे, अशी आम्हावर कृपा कर. आमेन. मृत विश्वासू परमेश्वराच्या दयेने स्वर्गाचे अनंत सुख प्राप्त करोत. आमेन. दहावे स्थान. येशूला वस्त्रहीन करतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करीतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने सर्व जगाचे तारण केले आहेस. कालवारी टेकडीवर पोहोचल्यावर
सैनिकांनी येशूला क्रुसावर टांगण्याची तयारी केली. येशूच्या पवित्र शरीराच्या घावांवर चिकटलेले कपड्यांना सैनिक निर्दयतेने जोरात ओढून काढतात व येशूला होणाऱ्या वेदनांना बघून त्याची टिंगल मश्करी करतात व त्याला होणाऱ्या पीडेचा आनंद लुटतात. आपण प्रार्थना करूया. हे येशू, आम्ही माणसांनी आमची शरीरं उघडी नागडी करून वाईट वासनांनी अशुद्ध पापे केली आहेत. छोटे छोटे कपडे परिधान करून वासना, मोह आणि व्यभिचार सारख्या पापांनी आमचा आत्मा आणि शरीर मलिन करतो. यापुढे आम्ही शुद्ध, निर्मल, निष्कलंक राहावे. आमच्या शरीराला अयोग्य सुखापासून दूर ठेवावे व आमचा आत्मा पापमुक्त ठेवावा म्हणून आम्हाला सुबुद्धी व धैर्य दे. अशुद्ध विचार, वाईट वासना आमच्या मनातून पूर्णतः काढून टाकाव्यात व शुद्धतेचे पवित्र वस्त्र परिधान करावे अशी आम्हावर कृपा कर. आमेन. मृत विश्वासू परमेश्वराच्या दयेने स्वर्गाचे अनंत सुख प्राप्त करोत. आमेन. दिन में ही सूरज डूबा, धरती भी कांप उठी, अंधेरा सारा जहां हुआ, यीशु ने प्राण दिए. दिन में ही सूरज डूबा, धरती भी कांप उठी, अंधेरा सारा जहां हुआ, यीशु ने प्राण दिए. पशुओं का है घर गौशाले, चिड़ियों का घोंसले. पशुओं का है घर गौशाले, चिड़ियों का घोंसले, किंतु नहीं है तिरभर जमी भी यीशु के तन के लिए. बेथलेहम चरनी कलवारी चोटी तक निर्धनता पीछा किया. दिन में ही सूरज डूबा, धरती भी कांप उठी, अंधेरा सारा जहां हुआ, यीशु ने प्राण दिए. मेरे ईश्वर, मेरे ईश्वर, तूने मुझे क्यों त्याग दिया? सब पूरा हो चुका है. हे पिता, मैं अपनी आत्मा को तेरे
हाथों सौंपता हूं। आम्ही तुला भजतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करीतो, कारण तू आपल्या पवित्र कृपाने सर्व जगाची अपनों के लिए अपनी जान देने से बड़ा कोई बलिदान नहीं। परंतु प्रभू, तू आपल्या लोकांच्या व लोकांसाठी एवढेच नाही तर वैऱ्यांसाठी देखील तुझ्या जीवाची आहुती दिली। तुझ्या या बलिदानाने तू आमच्या गुन्ह्यांवर पांघरून घातलीस, गुन्हेगारांवर प्रीती केली आणि प्रीती करण्याचा संदेशही तू सर्वांना दिला। प्रभू येशू, आम्हाला आत्मिक बळ दे, जेणेकरून आम्ही वाईटाचा बदला वाईटाने नव्हे तर चांगुलपणाने देऊ व खऱ्या अर्थानं तुझ्यासारखे बनावे, तुझे शिष्य म्हणून या जगात वावरावे। आपण प्रार्थना करूया। काही दिले, एवढेच नाही तर स्वतःचे प्राण पण वेठीस लावलेस। तू आपल्या वैऱ्यांना देखील क्षमा केलीस। आम्ही देखील आमच्या वैऱ्यांवर प्रीती करावी व तुझ्या इच्छेनुसार जीवनात इतरांच्या जीवाशी पर्वा करील। तुझे दुःख व मरण यांच्या पुण्याईने आम्हासाठी स्वर्गाचे दार उघड व आम्ही सर्व शेवटी स्वर्गात तुझ्या संगे स्वर्ग सुखाचा अनुभव घेऊन सुख प्राप्त करो। आमेन। मनन चिंतन। यीशु का दिव्य शरीर मी सर्व भाविकांना यीशु के कब्र पावन दुखियों या भक्तांनी येशूचे मृत शरीर यहूदी रीतिरिवाजाप्रमाणे सुगंधी द्रव्य लावून तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळून ठेवले। मग त्यांनी तेव्हा यहूद्यांनी त्या शरीराबाहेर सक्त पहारा ठेवली एक माध्यम मात्र आहे, मृत्यू ही माध्यम मात्र आहे, दिव्य नवीन जीवनाची ती सुरुवात आहे। येशूने जिवंत असताना म्हटले होते, ह्या मंदिराला तुम्ही मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते पुन्हा उभारेन। तिसऱ्या दिवशी पुनर्जीवित होऊन
सत्य सिद्ध केले. पुनरुत्थान ही मसीह जीवनाची एक कथा आहे. पुनरुत्थान ही मसीह जीवनाची मूळ आस्था आणि विश्वास आहे. आपली जीवित झाला. ह्या प्रकारे मानव जातीद्वारे तो आम्हाला या दुसऱ्या आध्यात्मिक शेवटच्या दिवशी आमच्या शरीरांना जिवंत करून आम्हाला तुझ्या अवलंबित व विस्मरणीय गौरवात सहभागी होते. विश्वास हे ईश्वर ख्रिस्त माझा देवा आणि नरकाच्या शाश्वत दंडास पात्र ठेवला. तरी तू आपल्या मुक्त देवी मस्ताची मानून घे. सर्व आम्हा सर्वांकडून घडलेल्या पापांचा प्रभू आम्ही पश्चाताप करतो. यापुढे पाप न करण्याचा क्रम करतो. आमेन. परंतु त्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बाबा आणि आम्हाला